नमस्कार, मी आशाच तडकामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करून बेलची घंटी ऑलवर क्लिक करा। आज आपण पाहणार आहोत व्हेज पनीर पुलाव। सबस्क्रायबर साधना 07 हिची फरमाईश आहे, मी तिला जान बोलते। तर चला तर बघूया आपण व्हेज पुलाव कसा बनवायचा। अगदी सुटसुटीत आणि मोकळा होतो पनीर व्हेज पुलाव। अशा पद्धतीने नक्की बनवून बघा तुम्ही। इथे मी पुलावचे तांदूळ असतात ते तांदूळ घेतले आहेत, ते धुवून घ्यायचे, असे चाळणीमध्ये नितळायला ठेवायचे आहे। त्यानंतर कुकरमध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचे आहे। जिरं घालायचं आहे थोडंसं। जिरं फ्राय झाल्याच्या नंतर थोडासा असा स्लाइस करून कांदा घेतला आहे, तो कट करून घालून घ्यायचा आहे। व्यवस्थित त्याला गुलाबी रंग होऊन द्यायचा आहे, तोपर्यंत परतून घ्यायचा आहे व्यवस्थित। हे बघा व्यवस्थित झाला आहे आपला कांदा। परतत असताना लसणाची पेस्ट घातली आहे आणि हिरव्या मिरच्या कट करून त्या घातल्या आहेत आणि हे सुके मसाले घातले आहेत। थोडा व्हेज पुलाव बिर्याणी मसाला, लाल तिखट, धना पावडर घातली आहे। जास्ती नाही, कुठले मसाले जास्ती घातले। या स्टेजला आता इथे बटाटा आणि फरसबी वाटाणे घातले आहेत। व्यवस्थित मसाल्यांमध्ये शिजून द्यायचे आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत। त्यांनी आपली बिर्याणी खूप टेस्टी लागते। थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे, इथे गरम पाणी वापरलेलं आहे। व्यवस्थित भाज्या आणि मसाले मिक्स झाले आहे, चवीनुसार मीठ घातले आहे आणि आता पनीर घालायचं आहे लास्ट स्टेजला, कारण मग ते पूर्ण पनीर तसेच राहते। पनीरचे तुकडे आधी घातले असते तर पीसेस बनतात ना छोटे छोटे, म्हणून। ही बघा उकळी आल्यानंतर आपण चाळणीमध्ये नितळायला जे तांदूळ ठेवले होते ते घालून घ्यायचे आहे। ते घातल्यानंतर थोडंसं कोथिंबीर घालायची आहे आणि थोडासा गरम मसाला घातला आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि गरम मसाला लास्टलाच घालायचा। आपण मगाशी मसाले टाकले त्यात नाही घालायचा, याने जास्त चव येते। ही एक टिप्स। आता ह्या स्टेजला झाकण लावून एकच शिट्टी घ्यायची आहे। एक शिट्टी घेतल्यानंतर बघा आपला कसा पनीर व्हेज पुलाव मोकळा सुटसुटीत आणि कलर किती छान आला आहे। कोथिंबीर घालायची परत एकदा थोडीशी, त्याने खूप छान दिसतं आपला पनीर व्हेज पुलाव। बघा किती मोकळा आणि सुटसुटीत झाला आहे। अशा पद्धतीने नक्की करून बघा। पावसाळ्यात अशा पद्धतीने पनीर व्हेज पुलाव खाण्याची मज्जाच न्यारी। छान झाला आहे, मस्त झाला आहे। पावसाळ्यात तुमची काही फरमाईश असेल तर नक्की सांगा, जरूर पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन। आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद।